ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करायचं 5 ने p प्लस 1 ला आणि 6 ने p मायनस 1 ला. सो 5 इंटू p 5p 5 1 जा 5 इक्वल टू 6 इंटू p 6p मायनस 6 1 जा 6. आता लाईक टर्म एका साईडला घ्यावं लागेल. p ची टर्म 5p हे प्लस इकडे गेल्यावर काय होईल मायनस इक्वल टू मायनस 6 ला मायनस 6 प्लस 5 तिकडे गेल्यावर काय होईल मायनस 5. सो अपोजिट साइन सबट्रॅक्शन साइन ऑफ अ ग्रेटर नंबर 6 मधून 5 गेले 1 साइन ऑफ ग्रेटर नंबर इक्वल टू मायनस 11. सो मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस. सो p इक्वल टू 11 प्लस 11. Question number 10 is similar to 9. 3x plus 6 divided by 2x plus 14 equal to 1 by 4. So 4 in bracket 3x plus 6 equal to 1 ने कशाला मल्टिप्लाय. आता 1 ने मल्टिप्लाय केल्यावर ॲज इट इज येणार आहे त्यामुळे 1 लिहायची गरज नाही. सो 4 3 जा 12x प्लस 4 6 जा 24 इक्वल टू 2x प्लस 14. सो 12x हे प्लस इकडे गेला काय होईल मायनस इक्वल टू 14 आणि हे प्लस तिकडे गेला काय होईल मायनस. सो 12x मधून 2x गेले किती राहिले 10x इक्वल टू किती येते हे 24 मधून 14 गेले मायनस 10. सो x इक्वल टू मायनस 10 डिवायडेड बाय 10 10 1 जा 10 किती आलं मायनस 1. वी आर गेटिंग x ॲज अ मायनस 1 की ज्यामध्ये आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ p म्हणलंय आणि काय पुट करा म्हणलंय इफ x इक्वल टू p प्लस 2. मग जिथे जिथे x आहे तिथे आपल्याला काय करायचं p प्लस 2 पुट करायचं आहे. p ॲज इट इज मायनस p प्लस 2 मायनस 3 ॲज इट इज 3 इक्वल्स टू 2 बाय 3 4 मायनस x ची व्हॅल्यू किती आहे p प्लस 2 ब्रॅकेट क्लोज. सो p ॲज इट इज p अपोजिट साइन सबट्रॅक्शन 3 मधून 2 गेले किती राहिले मायनस 1 डिवायडेड बाय 3 इक्वल टू 2 बाय 3. ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मायनस मध्ये मल्टिप्लाय केलं मायनस प्लस मायनस मायनस इंटू प्लस मायनस 2 ॲज इट इज. सो काय नसतं म्हणजे 1 असतं त्यामध्ये आपल्याला एलसीएम काढावं लागेल. 3 1 जा 3 3 इंटू p 3p. आता मायनस मध्ये मल्टिप्लाय केल्यावर काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन हे मायनस होईल आणि मायनसचं काय होईल प्लस होईल इक्वल टू 2 बाय 3 4p मधून 2 गेले किती आले 2 मायनस p ॲज इट इज. मग आता दोन्हीकडे जर 3 असेल तर काय होईल कॅन्सल डिनॉमिनेटर मध्ये आहे. तर मग बघा 3p मायनस p किती झाले 2p प्लस 1 इक्वल टू 2 2 जा 4 मायनस 2 इंटू p 2p. सो 2p हे मायनस इकडे गेला काय होईल प्लस 2p इक्वल टू 4 आणि हे प्लस इकडे गेला काय होईल मायनस. सो 4p इक्वल टू 4 मधून 1 गेले 3. सो p इक्वल टू 3 बाय 4. सो लास्ट क्वेश्चन नंबर 12 विच इज सिमिलर टू क्वेश्चन नंबर 11. इथं पण काय दिलेलं आहे x व्हॅल्यू दिलेली आहे p मायनस 3 फाइंड p म्हणलं आहे आणि इक्वेशन दिलेलं आहे. p च्या जागी p ठेवला आपण मायनस x ची व्हॅल्यू किती आहे p मायनस 3 मायनस 4 डिवायडेड बाय 3 इक्वल टू 4 बाय 5 p मायनस व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ x p मायनस 3 क्लोज ब्रॅकेट क्लोज. आता p मायनस 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 ॲडिशन साइन ऑफ मायनस मायनस 7 बाय 3 इक्वल टू 4 बाय 5 p मायनस मध्ये मल्टिप्लाय करू अपोजिट साइन चेंज होतील. प्लसचं काय होईल मायनस मायनसचं काय होईल प्लस p काय होईल कॅन्सल. सो काय नसतं म्हणजे काय असते 1 3 एलसीएम काढला 3 इंटू p 3p. आता मायनस मध्ये मल्टिप्लाय केलं प्लसचं काय होईल मायनस आणि मायनसचं काय होईल प्लस इक्वल टू 4 बाय 5. आता उरलं काय तर 3 म्हणजे किती येईल 12. त्यानंतर आता 3p मधून 1p गेले किती आले 2p प्लस 7 डिवायडेड बाय 3 इक्वल टू 12 बाय 5. आता सिम्पली काय करावं लागेल आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 5 इन ब्रॅकेट 2p प्लस 7 इक्वल टू 12 3 जा 42 नो सॉरी 12 3 जा 36. So 10p
प्लस 7 5 जा 35 इक्वल टू 36. सो 10p इक्वल टू 36 मायनस हे प्लस इकडे गेला काय होईल मायनस. सो 10p इक्वल टू 1. सो p इक्वल टू 1 डिवायडेड बाय 10. सो p इक्वल टू 0.1. डिनॉमिनेटर मध्ये एक 0 आहे म्हणून आपण एक अंक पॉईंट देऊ शकतो. दिस इज कम्प्लिटली एक्सरसाइज 2.1. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये 2.2 घेऊ. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.